हे बघ, त्यांच्या जागी जर दुसरं कोणीतरी असलं असतं ना तर मला तुझ्या ह्या अशा बोलण्याची काळजी वाटली असती, मी पण विचार केला असता. पण इंद्रजित सरांचं तसं नाही आहे रे. त्यांचं दाखवायचं एक आणि करायचं एक, असं काहीच नाही. मला पण असंच वाटत होतं. म्हणजे तुला वेगळं काही सांगायचंय का मला? अजून काही आहे का भावा? गोट्या बोल की भावा, काय झालंय? अगं ते ते हा आज हे भावा, काय झालंय? असं अडखळत का बोलतोय? माझ्यापासून लपवतोय? सांग बरं मला. हे बघ भावा, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू म्हणते ना तुझं निंद्रा सरांचं सगळं ठीक आहे. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव भावा, आपल्याला जे दिसतं ना तेच आणि तेवढंच जग नसतं. नसेल. हे बघ, पण जगाचं मला माहित नाही, मला इंद्रजित सरांचं माहित. आणि माझ्या इंद्रजित सरांवर पूर्ण विश्वास आहे. ते माझ्याशी कधीच खोटं वागणार नाही. हे बघ भावा, तुझ्या मनात काय चाललंय ना ते काही तू मला सांगत नाहीस. पण मी एवढं सांगू शकते की हे जे काही तू विचार करतोयस, तुझ्या मनात जे चाललंय, अरे तसं काहीच नाहीये. पण भावा, आज मी इंद्रा सरांच्या केबिन मध्ये गेलो होतो ना तेव्हा काय काय झालं? बोल तरी, काय झालंय? तेव्हा पण भावा, आज मी इंद्रा सरांच्या केबिन मध्ये गेलो होतो ना तेव्हा काय? तेव्हा मी इंद्रा सरांना सांगितलं ना की वस्तीत डेंग्यूची साथ आहे आणि म्हणून तर ते डास मारायची मशीन आणि ती क्रीम घेऊन आलं सर. हे सांगायचं होतं तुला? अरे मग आधी सांगायचं ना, एवढा वेळ लावलाय. तुझा चेहरा असा झाला होता की इंद्रजित सरांकडून काय मोठं पाप घडलंय का काय, असं वाग. काय गोट्यात, तू आहे ना अजून त्यांना ओळखलंच नाही. तू काय, मी सोडून अजून कोणी त्यांना ओळखलंच नाही. हा, पण ते वाटतात तेवढे साधे नाही. आता चांगले छुपे रुसतात. परत म्हणजे आता बघ ना, तू त्यांना सांगितलंस वस्तीत डेंग्यूची साथ आहे, मग एका दगडात दोन शिकार केलेत त्यांनी. म्हणजे बघ, आई बुवांसाठी ते क्रीम आणि ते सगळं घेऊन पण आले आणि मग काय, आणि मला पण भेटले ना ते आले ना तेव्हा तू पाहिजे होतास तिकडे, मग तुला कळलं. अरे ते काम वगैरे सोडून मलाच भेटायला आले. त्यांच्या चेहऱ्यावरती साफ कळत होतं, ते बोलायचं पण होतं त्यांना माझ्याशी. आले की नाही भेटायला? काही बोलत असतोस तू. बस तू काही पण विचार करतो, डोक्यात टाकून ठेवलंय मी. आले ही भाजी तू ऐका. राणीच्या मनात इंद्रा सरांबद्दल काय बी डाऊट नाही. मग तुझ्याच मनात काय बी कशी शंका येते? नाही गोट्या, आपली राणी माणसं ओळखायला कवाच चुकणार नाही. उगाच काय बी मनात नको ठेवू. इंद्रा सरांचं दुसरं कोणावर नाही, फक्त राणीवरच प्रेम आहे. मालती, मालती, काय झालं? कसला विचार करताय? इंद्राचा विचार करते. मला त्याचंच टेन्शन आलंय. तुम्ही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. असं कसं टेन्शन घेऊ नका? मुलगा आहे ना तो आपला. बरोबर आहे तुमचं,
पण त्याचं आता लग्न झालंय. त्याचं टेन्शन सांभाळायला त्याची बायको आहे ना. ती इथे आहे का पण? मान्य आहे ती माहेरी आहे सध्या. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही माहेरी जायचात तेव्हा तुम्ही तिथे बसून माझी सगळी टेन्शन सांभाळायचा. हो, माझी गोष्ट वेगळी होती, इंद्राची गोष्ट वेगळी आहे.